इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणात जवळपास 1.5 महिन्यानंतर अखेर शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक करण्यात आली आहे। 44 दिवसांपासून फरार असलेल्या या आरोपींना मंगळवारी उच्च न्यायालयाच्या फटकारणीनंतर उल्हासनगर परिमंडळ 4च्या पोलिसांनी कर्जत येथे शोधून काढले आणि ताब्यात घेतले। बदलापूर शहरातील या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती। शाळेत चिमुकल्यांवर झालेले अत्याचार उघडकीस आल्यानंतरही शाळेचे मुख्याध्यापक, अध्यक्ष आणि सचिव या जबाबदार व्यक्तींनी प्रकरणाकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता। शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनेकदा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, परंतु त्यांच्या तक्रारींना गंभीरपणे घेतले गेले नाही। 20 ऑगस्ट रोजी संतप्त पालकांनी आणि नागरिकांनी बदलापूर शहरात आंदोलन केले होते। यानंतर न्यायालयाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेतली। शाळेच्या व्यवस्थापनाने केलेले दुर्लक्ष पाहून उच्च न्यायालयाने शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। आदेश मिळताच शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे फरार झाले। सुरुवातीला त्यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र तो फेटाळला गेला। त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। मंगळवारी झालेल्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना कठोर शब्दात फटकारले आणि तातडीने आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले। यावेळी न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला। न्यायालयाच्या आदेशाच्या 24 तासांच्या आतच उल्हासनगर परिमंडळ 4च्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना कर्जत येथे शोधून काढले। परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी ही माहिती दिली। त्यांनी सांगितले की आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे एकत्र होते आणि त्यांना कर्जत येथून ताब्यात घेतले आहे। सध्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे। फरार आरोपींना जवळपास 1.5 महिन्यानंतर पकडल्यामुळे आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच पोलिसांची तातडीची कारवाई झाल्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। न्यायालयाच्या फटकारणीनंतरच आरोपींना अटक करण्यात येणे हा विषय चर्चेचा ठरला आहे। आरोपींवर झालेल्या कारवाईनंतर शाळेतील व्यवस्थापनावर आणि शाळेच्या कार्यपद्धतीवर देखील चौकशीची शक्यता निर्माण झाली आहे। पालकांच्या तक्रारीनुसार या घटनेत इतरही जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। समाजात निर्माण झालेल्या या घटनेमुळे संबंधित शाळेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेविषयी अधिक सजग झाले आहेत।